ह्या इंडस्ट्रीमध्ये पैसा आहे तर फार मोठा पैसा आहे, पण तुम्हाला मिळण्याचे चान्सेस फक्त 11% आहेत, पण तुमच्या खिशातून जाण्याचे चान्सेस 89%. 1 लाखाचे 1 करोड पण होतात आणि 1 करोडचे 1 लाख पण होतात. पण कुणाचे? ट्रेडिंगमध्ये फार मोठा पैसा आहे, हजारो लाखो करोड इथे ट्रेड होतात, तुम्ही पण कमवू शकता. पण सर, माझा एक प्रश्न आहे. आज जर बघितलं तर वर्ल्डमध्ये शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टोकरन्सी ही जी इंडस्ट्री आहे, तर याबद्दल लोक काही पॉझिटिव्ह बोलतात तर काही लोक निगेटिव्ह बोलतात. तर तुम्हाला काय वाटतं की यामध्ये पैसा आहे किंवा नाही? तुमचं काय मत आहे? हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? मला असं वाटतंय मॅडम, हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय ना, हा प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे. कारण की मी जर म्हणलं याच्यात पैसा नाही आहे, तर खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये होऊ शकतं शिवाय येतील. जर मी म्हणलं याच्यात पैसा आहे, तर ज्यांचा लॉस झाला आहे ना, ते पण म्हणतील काय सांगताय लोकांना जुगार खेळायला. तर 2 वे आहेत, 2 थिंकिंग आहेत, दोन्ही टाईपचे लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. जसं की एखादा माणूस व्हेज खातोय, तो सांगू शकतो की मी व्हेजिटेरियन काय आहे. जर एखादा माणूस नॉन व्हेज खातोय, तो सांगू शकतो काय की मी नॉन व्हेजिटेरियन काय आहे. प्रत्येकाकडे रिझन्स आहेत. जर एखादा माणसाला दारू आवडते, दारू चांगली, तो बेनिफिट सांगणार घ्यायचे. तुम्ही गुगलला जरी टाकलं ना, अल्कोहोल जर ड्रिंक करण्याचे बेनिफिट काय, तर गुगल तुम्हाला 7-8-10 बेनिफिट सांगू शकतं, लॉसेस पण सांगू शकतं. तर आज हे जी इंडस्ट्री आहे, क्रिप्टो असन, फॉरेक्स असन किंवा शेअर मार्केट असन, तर ह्या इंडस्ट्रीमध्ये पॉझिटिव्हिटी पण आहे, ह्या इंडस्ट्रीमध्ये निगेटिव्हिटी पण आहे. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये सक्सेसचा रेशो असतो मॅडम. काही इंडस्ट्रीमध्ये 100%मधून जर बघितलं तर 5%, 7%, 8%, 10% असा सक्सेस रेशो असतो. तर क्रिकेटमध्ये पण 6 बॉल टाकले तर 6 बॉलवर 6 सिक्स नाही जात, किंवा 6 बॉलवर रन निघण्याची पण गॅरंटी नाही आहे. तर ही जी इंडस्ट्री आहे, ह्या इंडस्ट्रीमध्ये पैसा आहे का? तर आहे. किती आहे? विचाराच्या पलीकडे. ह्या इंडस्ट्रीमध्ये करोडो अरबो डॉलर डेली ट्रेड होतात, बिलियन्समध्ये इंडस्ट्री ट्रेड करते. आणि वर्ल्ड वाईड ह्या इंडस्ट्रीमध्ये जर पाहिलं तर पैसा कमवणाराची पण फार मोठी लाईन आहे. पण रिसेंटली शेअर मार्केटमधून एक रिपोर्ट आला आहे की पहिलं 92% लोक शेअर मार्केटमध्ये पैसा गमवत होते, जे ट्रेड करत होते, जे इंट्राडे करत होते, जे ऑप्शन ट्रेडिंग करत होते. आता रिसेंटली तो पार्ट ऑलमोस्ट 2% इन्क्रीज झाला आहे. म्हणजे ओव्हरऑल 11% लोक आहेत जे पैसा कमवतात, पण 89% असे लोक आहेत जे पैसा गमवतात. तर मग हे 11% म्हणजे 8% to 11% पर्यंत कसे आले? होऊ शकतं एज्युकेशन आले, थोडी टेक्नॉलॉजी आली, लोक नॉलेज घ्यायला लागले. आज यूट्यूबमध्ये लोकांना फ्री ऑफ कॉस्ट इन्फॉर्मेशन भेटायला लागली. तर मग हे जे 10-11% लोक जे सक्सेसफुल आहेत, मग यांना जो पैसा भेटतो तो पैसा जातो कुणाचा? 89% लोकांचा पैसा हा 11% लोकांकडे जातो. तर जर माझं ओपिनियन विचारताल, याच्यात जर पैसा आहे की मी म्हणणार येस पैसा आहे, पण कुणासाठी? 11% लोकांसाठी. पण हे 11% कोण लोक आहेत? ज्यांच्याकडे 15-15, 20-20, 30-30, 40-40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. यांनी ह्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःला झोकून घेतलेलं आहे. ह्या इंडस्ट्रीसाठी, ह्या इंडस्ट्रीचं नॉलेज घेण्यासाठी तो क्रिप्टो असन, तो फॉरेक्स असन, तो शेअर असन, त्याच्याबद्दल फुल डेप्थ एज्युकेशन यांनी घेतलं आहे आणि म्हणून ते लोक पैसे कमवतात. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये जे 11% आहेत ते लगातार सक्सेस होत नाही आहेत, ते पण फेल होतात. जर 2 वेळा, 5 वेळा, 10 वेळा तुम्ही जिंकले आणि तुमचा एक मोठा फंड आहे आणि तो फंड तुम्ही लावला आणि जर तुम्ही लॉस झाले, तर तुमचे 9 वेळा तुम्ही जे विन झालात ते एका वेळात जर लॉस झाले तर काय होतं? तुम्ही पूर्ण फ्लॅट होऊन जाता. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये पैसा आहे किंवा नाही, याच्यामध्ये मी म्हणून की पैसा फार मोठा आहे, पण पैसा कमवू कोण शकतं? ज्यांनी मेहनत केली, जे फोकस आहेत, ज्यांच्याकडे नॉलेज आहे, जे प्रॉपर रिस्क घेतात, जे माइंडला कंट्रोल करतात, जे इमोशन्सला कंट्रोल करतात, जे प्रॉपर सेटअप घेऊन बसलेत, प्रॉपर ॲनालिसिस करतात, ज्यांच्याकडे प्रॉपर टूल्स आहेत, ज्यांना माहीत आहे की हा पैसा जरी माझा लॉसला गेला तरी माझी लाईफ डिस्टर्ब होणार नाही. असे लोक, ज्यांना मार्केटची इन्फॉर्मेशन असतात, न्यूज असतात, असे लोक याच्यातून मोठ्या लेवलला पैसा कमवतात. पण हे जे लोक आहेत ना, हे सहजासहजी आपल्या आजूबाजूला भेटत नाहीत. कारण की हे जे 11% पैसा कमवणारे लोक आहेत ना, हे फार मोठा फंड यांच्याकडे असतो.
यांच्याकडे 2, 5, 10, 20, 50 करोड नसतात, यांच्याकडे हजारो कोटी रुपये ट्रेड करण्यासाठी असतात. मोठे मोठे गव्हर्नमेंट्स असतात, मोठे मोठे बँकिंग सेक्टर असतं, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असतात. यांचा जो फंड असतो म्हणजे लाखो करोड लोकांचा फंड एका ठिकाणी कलेक्ट होऊन वर्षाला 10-12%, 15%, 20% हे लोकांना रिटर्न देण्याची डिमांड करतात. आणि तिथं पण रिस्क असतात, तिथं पण ॲग्रीमेंट्स असतात. शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये जे लोक SIP करतात. म्युच्युअल फंड म्हणजे काय, मल्टिपल लोकांनी येऊन टाकलेला फंड आणि मग एक्सपर्ट लोक त्याला ट्रेड करतात आणि म्हणतात काय की आम्ही FDमध्ये 7-8% देतो, तुम्ही जर सेव्हिंगला पैसे ठेवले तर 4-5% देतो, पण ह्या ट्रेडमध्ये जर तुम्ही रिस्क घ्यायला तयार असाल तर तुम्हाला आम्ही 10, 12, 15% ऑफर करतो, पण तुमचे पैसे लॉक होऊन जातात. तर जिनुने शेअर मार्केटमध्ये पैसा आहे तर आहे, फॉरेक्समध्ये पैसा आहे तर आहे, क्रिप्टोमध्ये पैसा आहे तर आहे, पण कोण कमवू शकतं, जे मोठी रिस्क घेतील. म्हणजे 1 लाखाचे 1 करोड पण होऊ शकतात आणि 1 करोडचे 1 रुपये पण होऊ शकतो, कारण की इमोशन्स कंट्रोल होत नाही. तर मग ह्या इंडस्ट्रीमध्ये निगेटिव्हिटी काय, कोण म्हणतं याला जुगार आहे, कोण म्हणतं याच्यात पैसा नाही आहे, कोण म्हणतं हे नाही केलं पाहिजे. कारण की हे जे 89% लोक आहेत यांचा पैसा लॉस होऊ राहिला आहे ना. म्हणजे एक मित्र मला भेटला, तो म्हणला मी इन्स्पायर झालो, मी मोटिवेट झालो, मी शेअर परचेस केला आणि तो खाली गेला. त्यानंतर मी तो विकला, त्यानंतर तो पुन्हा वर गेला, त्यानंतर वर गेल्यानंतर मी पुन्हा घेतला, त्यानंतर तो पुन्हा खाली गेला, त्यानंतर मी थोडं थांबलो, तो आणखीन खाली गेला, त्यानंतर मी तिथं विकलो, त्यानंतर मी वर टॉपला गेलो, तो डायरेक्ट तिथं गेला. माझ्या डोक्याला हसायला येत होतं. त्याला विचारलं मी असं किती वेळा झालं, तो म्हणलं सर असं मी 6 महिने करत होतो. म्हणले किती घातले, 6 महिन्यात म्हणले सर लई मोठे पैसे माझे गेले. तुमच्याबद्दल पण असं होते. बऱ्याच वेळा आपल्याला आपण इन्स्पायर होतो, कुठंतरी पैसे टाकू, पैसे कमवू. मग ज्या बँकाकडे, ज्या गव्हर्नमेंटकडे, मोठे मोठे इंडस्ट्रियल लोकांकडे हजारो कोटी रुपये, करोडो अरबो रुपये, जर ह्या इंडस्ट्रीत एवढा फास्ट पैसा भेटला असता तर यांनी पण सगळ्या लोकांनी इथंच पैसा टाकला असता. ऑलरेडी या लोकांचा एवढा पैसा इथं आहे, पण त्यांना माहीत आहे की ॲन्युअली वार्षिक 10, 12, 15, 20% पुढं त्यांना भेटू शकत नाही. पण मग एवढे चांगली इंडस्ट्री आहे, ह्या इंडस्ट्रीमध्ये आज लोक फेल का होऊ राहिलेत, लोकांचे लॉस का होऊ राहिलेत आणि कोण पैसा गमवू राहिले. ज्याचं महिन्याला ज्याचं 15-20 हजार इन्कम आहे, 5-50 हजार इन्कम आहे, 1,00,000-2 लाख रुपये इन्कम आहे, जो कुठंतरी जॉब करत होता, कुठंतरी छोटे मोठे बिझनेस करतोय, कुठंतरी छोटा मोठा फंड त्याच्याकडे आहे किंवा नाही आहे, आजूबाजूचं सर्कल श्रीमंत बनण्यासाठी काही नाही ना, कॉम्प्युटरवर बसायचं, मोबाईल घ्यायचा आणि पैसे वाढत जाणार. आणि जेव्हा नॉलेज नसतं, इन्फॉर्मेशन नव्हतं, तेव्हा आपण कुठल्या पण ट्रेडमध्ये घुसू शकतो, कुठली पण वस्तू बाय करू शकतो आणि लक बाय चान्स आपले 1,000चे 5,000 पण होतात, 10,000चे 50,000 पण होतात. आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं यार यस ग्रेट आपण करू शकतो, त्यावेळेस मग आपण या शेअर मार्केटमध्ये, फॉरेक्समध्ये, क्रिप्टोमध्ये जातो. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये चांगले आणि वाईट लोक असतात. आणि मग अशा ठिकाणी तुम्ही जर गेलात, तुम्ही जर खेळताय इन्स्पायर होऊन, तर तुम्ही लॉस करून घेणार. तुम्ही कुणाला तरी फॉलो करून शिकण्याचा प्रयत्न करताय तरी लॉस करून घेणार. याच्यामध्ये असे काही लोक आले की जे म्हणतात की मंथली आम्ही तुम्हाला 10% देतो, काही तर 12%, 15%, 20% ऑफर करतात. म्हणजे 1 लाख द्या, आम्ही तुम्हाला महिन्याला 10,000 देऊ, 15,000 देऊ, 20,000 देऊ. मग जर 10 कोटी एखाद्याने दिले तर महिन्याला किती भेटतील, 2 कोटी रुपये द्यायचे. म्हणजे वर्षाला किती झाले, ऑलमोस्ट तो 1200% रिटर्न. आणि ह्या बँक ज्या SIP, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेज करतात ते लोक म्हणतात आम्ही वर्षाला 12, 15, 20% देऊ. तिथं पण ॲग्रीमेंटवर सह्या करावं लागतात. मग आपला फ्रेंड, आपला रिलेटिव्ह, आपला मित्र, कुणीतरी फेसबुकच्या स्टेटसला, कुणीतरी पोस्टला, कुणी इन्स्टाच्या पोस्टला, आज मी एवढे डॉलर कमवले, आज मला एवढे पैसे आले, आज हा कॉईन लॉन्च झाला आहे, आता मी ह्या कॉईनला ह्या लेवलला घेऊन जाणार, हा कॉईन इथं गेला, हे आज वर्ल्ड वाईड मार्केट आहे, कुठलं गुगलला दाखवलं जाईल, कुठल्या इलॉन मस्कला दाखवलं जाईल, कुठल्या मोठ्या इंडस्ट्रीला दाखवलं जाईल. अरे त्या इंडस्ट्रीवाल्या लोकांना दाखवून जर तुम्हाला कुठल्या तरी कॉईनला घेऊन पुढं जाण्यासाठी मोटिवेट केलं जात असेल तर मला असं वाटतं कॉम्प्लिकेशन येऊ शकतात, लाईफमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. आणि प्रॉफिट झाल्यावर लोक शेअर करतात. काय वाटतं मॅडम, लॉस झाल्यावर कधी शेअर केलेलं दिसतोय का तुम्हाला? जे यूट्यूबवर व्हिडिओ येतात, जे म्हणतात आम्ही कॉल देऊ, असे काही लोक आहेत जे कॉल देत होते ना, आता ते पुन्हा जॉबला गेले. जर कॉल देताही असतील तुम्हाला, तुम्ही जर सांगू शकत असाल तर हे इकडं जाणार आणि ते तिकडं जाणार, तर मग तुम्हीच का नाही करत?
मग अशा काळामध्ये 10,000 ते 20-30,000 सहज होऊ शकतात नॉलेज नसल्यामुळं. पण जेव्हा नॉलेज येतं, वर आणि खालीचं नॉलेज यायला लागतं ना, मग कॉम्प्लिकेशन तयार होतात. मी जवळून पाहिले, मी माझ्या जवळच्या मित्रात ना जवळून पाहिले, त्या मित्राकडून काही लोकांच्या स्टोऱ्या ऐकल्यात. 1, 2, 3, 5 नाही, 10 नाही, 50 नाही, 100, 200, 300 कोटीचे फ्रॉड झालेत. लोकांनी घरं सोडलेत, लोकांनी इव्हन काही लोकांनी फाशी घेतल्यात. याच्यामध्ये लहान मुलं आहेत, घरातले लोक आहेत. आणि भगवद्गीतेत कृष्ण सांगतात की मनाला कंट्रोल केलं जाऊ शकत नाही. काम, क्रोध, लोभ. काम म्हणजे काय? इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो. गीता सांगते, भगवान कृष्ण सांगतात की इच्छा पूर्ण झाली तर काय वाढतो? लोभ वाढतो. आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध वाढतो. आणि राग जेव्हा वाढतो, आता माझे गेलेत ना, वसूलच करणार आपण इथून. रागवतो माणूस त्या ट्रेडवरती, त्या शेअरवरती. आणि मग आपले मोठे पैसा गमवून बसतो आपण. डबल करण्याच्या नादात आहे ना, सिंगलची पण वाट लागून जाते. मग तुम्ही म्हणणार सर तुम्ही निगेटिव्ह बोलताय. मी 89% लोकांचा व्ह्यू तुमच्यासोबत बोलतो. मग तुम्ही म्हणणार सर तुम्ही याच्यातून गेलं का? मी म्हणणार येस, मी पण ह्या गोष्टीतून गेलो, मी पण लॉस फेस केलेत, मी पण लाईफमध्ये फेल झालो. मग तुम्ही म्हणणार बाउन्स बॅक करा, नेव्हर गिव्ह अप करा. येस, ह्या इंडस्ट्रीमध्ये जर शिकायला लागलो तर शिकू शकतो ना. मग 5-5, 10-10 वर्ष द्यावं लागेल. मग काही लोक तुमच्याकडे येतील, तुम्ही नवीन आहे, तुमचा फंड द्या, आम्ही शिकलेलो आहे. पण तो जो रिटर्न तुम्हाला ऑफर करतोय, जे महिन्याला तुम्हाला 10%, 15%, 20% ऑफर करतोय, किंवा लोकांना बिझनेसमध्ये आणा, त्यांचा फंड ॲड करा, त्याच्यावर तुम्हाला कमिशन भेटन. मग त्यांनी कुठं ट्रेडिंग केलं तर तुम्हाला कमिशन भेटन. असं 10-20 हजार, लाख, 2 लाख, 5 लाखाचा फंड आपल्याला छोटा वाटतो. पण नंतर हळूहळू हा बबल एवढा मोठा होतो, कारण की लोक आळशी झालेत. लोकांना घरात बसून पैसे पाहिजे, लोकांना काम न करता पैसा पाहिजे. लोकांना कुठंतरी आज गुगल पे, फोनपे, पेटीएम आज टेक्नॉलॉजी पटपट झालं आहे. म्हणजे पैसा येतो एकदाच, पैसे जाण्याचे मार्ग आउट गोईंग भरपूर आहेत, एक्सपेन्सेस भरपूर आहेत. मग लोकांच्या डोक्यात काय आहे की कुठून पैसे आणू. आणि मग तुम्हाला एक लिंक भेटते, तुम्हाला कोणतरी स्टेटस पाठवतं, कोणी टेक्स्ट मेसेज देतो, कुठंतरी व्हॉट्सअप येतो आणि म्हणतो तुम्ही पण पैसे कमवू शकतात. आणि 2, 5, 10 लोकांचे रिव्ह्यू तुम्ही जर पाहिले, येस मला आले 2-4 महिन्यापासून येतात, तर मग तुम्ही तिथं पैसा टाकतात. आणि याच्या नावाखाली फ्रॉड्स भरपूर मोठे चालतात. ॲटलिस्ट याच्यामध्ये 10% जेन्युइनिटी आहे. आज शेअर मार्केटमध्ये पण टॉपच्या 50 कंपनी निफ्टीमध्ये काय आहेत? टॉपच्या 50 कंपनीज लोक हायर लेवलचा ट्रेड का केला जातात? आज फॉरेक्स करन्सीमध्ये जर बघितलं तर करन्सी हा टेबल मार्केट आहे, पण आज त्याच्यामध्ये लई मोठी उलाढाल नाही आहे. मग लोक आज इथं ऑप्शनमध्ये, इंट्राडेमध्ये घुसतात. म्हणजे तुमच्याकडे 10 रुपये आहेत, पण ते एक्सचेंजर म्हणतं की तुम्हाला आम्ही 10x 10चे 100 रुपये देतो लोन म्हणून, उसने म्हणून, आणि तुम्ही ट्रेड करा. शेअर मार्केट म्हणतंय, फॉरेक्स म्हणतंय, क्रिप्टो मार्केट तर 50-50x. म्हणजे जर तुमच्याकडे 10 रुपये असतील, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 100 रुपये असतील, तर त्याचे गुणाकार 50 किती झाले? 5,000 ट्रेड करा. म्हणजे हार्डली अर्धा टक्का, 1% इकडं तिकडं झालं तर तुमचे 100 रुपयाचे सत्यानाश वाटोळं होऊन जातं. आणि याच्यामध्ये जे गरिबीतून आले, जे मिडल क्लासमधून आले, जे कुठंतरी जॉब करत कुठल्या तरी जुनूनले चांगल्या बिझनेसमध्ये छोट्या मोठ्या करत होते, आणि त्यानंतर ह्या लजच्या पाठीमागं, ह्या लालचच्या पाठीमागं लागून लोक स्वतःचं तर लॉस करून घेतला, स्वतःच्या अंगावर तर फिअर आणलं, स्वतःचं पार लाईफ बर्बाद केलीच. पण आपल्या विश्वासाने, आपल्या फेस व्हॅल्यूने, आपल्या मोटिवेशनने आपण आज शेकडो लोकांपर्यंत ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट जातो. मग तुम्ही म्हणू शकतात मी तर खरं सांगून केलं, मी क्लिअर सांगून केलं, शेअर मार्केट आहे, लॉस होऊ शकतो, तुम्ही बोलू शकतात असं. पण ज्यांचा लॉस होणार ते रिकवर कसा होणार? तुमच्या आजूबाजूला कोणीतरी येईल, आज म्हणाल की हा कॉईन आला आहे, एवढे टाका एवढेच भेटतील, तुमच्या अकाउंटला तुम्हालाच पैसे असतील. आणि नंतर तुम्हाला दाखवताना ते एकदम सोपं दाखवलं जातं, पण आत गेल्यावर कळतं ते पैसे पुन्हा रिटर्नच येत नाही, त्याचं विथड्रॉच होत नाही, त्याचं लिमिटच असतं. त्यानंतर ते कॉईन वर जाऊन पुन्हा खाली जातो, कारण की ते जनरल माणसाने सुरू केला. तर तुम्ही पण तुमच्या नावाने एखादा कॉईन सुरू करू शकता, रजिस्टर करू शकताय. आणि तुमच्या 5-50 लोकांना जर समजवलं आणि म्हणले टाका एवढा कॉईन, आपणच आहेत, आपलेच आहेत, आपण याला एवढे घेऊन जाऊ आणि तुमचे पैसे डबल टेबल केल्यावर काढून टाकू, लोकांचा पैसा आपल्याकडे होऊन जाईल. किती सोप्या गोष्टी आहेत त्या. म्हणून मला असं वाटतं याच्यात फेल्युअर फार मोठा लेवलचं का, म्हणून मला असं वाटतं की याच्यात फार मोठी रिस्क आहे. आज आम्ही पण पैसे कमवतो, आमचे पण पैशाने पैसे जनरेट होतात, आम्ही पण पॅसिव्ह इन्कम कमवतो. पण मी बिलीव्ह करतो की जर मी पैसा कमवू राहिलो तर जिनून ठिकाणाहून कमी येऊन द्या ना. बऱ्याच वेळा लालचच्या पाठीमागं जर कोंबड्या पकडायच्या माहिती ना तुम्हाला, कोंबड्या त्यांना दाणे टाकावं लागतात. मॅडम काय करावं लागतं? दाणे करावं लागतं. त्या कोंबड्या आल्या दाणे खायला येतात त्या, आणि तो मग पकडणार काय करतो, त्यांना पकडून देतो.
तुम्ही काय करतात, आपण काय करतो, डबल भेटणार आहेत, 10% भेटणार आहेत, 15% भेटणार आहेत, आणि डबलच्या चक्करमध्ये लोक 5-50 हजार टाकतात, लाख रुपये टाकतात, 2-3 महिने येतात पण, आणि नंतर जेव्हा पैसे येतात ना 2-3 महिने, त्यानंतर 1 लाखाचे डायरेक्ट 25-50 लाख पण लोक टाकणार आहेत, 1-1 करोड करणारे लोक आहेत. आणि त्यावेळेस पैसे कसे मॅनेज केले जातात माहिती आहे, म्हणजे शॉकिंग गोष्टी आहेत. दुसऱ्यांची बिशी वस्तून, क्रेडिट कार्ड वापरून, गोल्ड गहाण ठेवून, एखादा प्लॉट विकून, FD ब्रेक करून, किंवा पर्सनल लोन घेऊन. का तर हे मास्टर माइंड डोके काय लावतात, तिकडं वर्षाला 5-7% भेटतात, तिथं 8 वर्षात डबल भेटणार आहेत. पण हा जो खतरनाक कॉईन आला आहे ना, हे जे फॉरेक्स मार्केट आहे, शेअर मार्केट आहे ना, इथं एक मला खजाना भेटला आहे जो मला महिन्याला 10-15-20% देतो. आणि माझ्याकडे ना असे घेणारे लई लोक मी बघितलेत, आणि येतात पण पैसे, दिसतात पण. असं मोटिवेशन भेटल्यानंतर आपण फक्त पॉझिटिव्ह पाहायचा प्रयत्न करतो. पॉझिटिव्ह शिवाय आपल्याला काहीच दिसत नाही. आणि फायनान्शियली फार मोठ्या लॉसला माणसाला फेस करावं लागतं. आणि जेव्हा मेंटली माणूस मोठा लॉस करून बसतं ना, त्यानंतर माणूस छोटे छोटे पण काम करत नाही. जर 100 रुपये, 500 रुपये, 1000, 2000 रुपये तुम्ही दिवसांनी मनापासून कमवत आहे, पण जेव्हा कळतं की मी अशा ठिकाणी येऊन मस्तपैकी 2-4 वर्षाची कमाई घातली माझी, पूर बरबाद झालो आहे ना, तर अशा वेळेस माणूस काय होतो, फ्रस्ट्रेटेडमध्ये जातो, टेन्शनमध्ये जातो. याच्यामध्ये 2 कॅटेगरीचे लोक आहेत. पहिली कॅटेगरी काय आहे की स्वतःचा लॉस करून घेते, म्हणजे स्वतःचेच पैसे लॉस करते आणि गपचिप बसते, पण गपचिप खेळत राहते. पण दुसरी एक कॅटेगरी आहे जी स्वतःसोबत शेकडो लोकांचा लॉस करून टाकते. अशी पण कॅटेगरी. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये? आणि तिसरी कॅटेगरी अशी आहे की जो बिचारा थोडं ॲनालिसिस करतो, समजतो, अंडरस्टँड करतो, रिस्क घेत नाही. तो म्हणतो वर्षाला मला 10-20% भेटले तरी चालतील, हळूहळू मी जाईन, मी कोणाला सांगणार नाही, मी कोणाला करणार नाही, माझा वेळ घालून मी याच्यात काम करेन. म्हणजे ॲक्टिव्हली करण्याचा प्रयत्न करतो. पण तिथं पण जिंकणं फार मुश्किल आहे. कारण की जर तुमच्याकडे 5 लाख आहेत किंवा 50 लाख आहेत, तुमच्याकडे 1 करोड आहेत, पण ज्यांच्याकडे 1000 कोटी रुपये, एखादी 100 रुपयाची गोष्ट आहे, ती गोष्ट 1000ला गेली आहे, आणि तुम्हाला असं वाटलं यार आपण 1000ला घेऊया, एवढी मोठी ग्रो झाली आहे. पण ज्याच्याकडे 1000 कोटी आहेत, त्याने जर तो स्टॉक किंवा तो कॉईन सेल करायला चालू केली, तर मला सांगा जिंकणार कोण? ज्याच्याकडे जादा पैसे आहेत. आणि तो जादा पैसावाला माणूस काय करतो, छोट्या सगळ्या लोकांचे पैसे एकत्र केले जातात. म्हणजे तुम्ही 1000 कोटी रुपये जे गव्हर्नमेंटकडे जो पैसा आहे, मोठ्या इंडस्ट्रीकडे जो पैसा आहे, जो बँककडे पैसा आहे, त्या पैशाने जेव्हा एखादी गोष्ट खरेदी केली जाते किंवा त्या पैशाने एखाद्या गोष्टीला विकलं जातं, तेव्हा तो सोल डायरेक्ट डाऊन होतो. मग तुमचे आपले थोडेफार पैसे काय करणार? एखादा मोठा पूर आला तर लोकांना वाहून घेतलात. मग ह्या शेअर मार्केटमध्ये, ह्या फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये, ह्या क्रिप्टोकरन्सीमध्ये, जे ऑप्शन ट्रेडिंग, हे डेली इंट्राडे, जे फ्युचर ट्रेडिंग करतात ना, असे लोक बरबाद होतात. आणि जे लोक तुम्हाला कमेंट्स करतात ना, जे लोक तुम्हाला कमिटेड आहेत, जे तुम्हाला आम्ही डबल करू, ट्रिपल करू, 10-20% देऊ, यांना हेच करावं लागतं. काय करावं लागतं? हेच करावं लागतं. याच्याशिवाय पैसे यांचे निघूच शकत नाहीत. यांनी स्पॉटमध्ये जर टाकले ना, तर 5-5, 7-7 वर्ष लागतं तो ट्रेड ग्रो व्हायला. पण यांना दिवसाला डबल करायची इच्छा असते, दिवसाला 10-20% करायची इच्छा असते. आणि मग जर आपलं मन कंट्रोल होत नाही आहे, आपल्या इच्छा, तर त्यांच्याकडे जर 2, 5, 10, 50, 100 कोटीचा फंड आला आणि त्यांचा मन लालचमध्ये जर चुकीच्या ट्रेडमध्ये अटकलं, त्यांच्याकडे 100-200 कोटीचा फंड आहे, पण जर कुणी 1000 कोटीवाला खेळायला लागला, याला वाटलं वर जाणार आहे, त्यांनी जर विकायला चालू केलं, तर आपले 100 कोटी तर गेले उडून. आणि असे अकाउंट्स रातोरात झिरो होतात, रातोरात प्रॉब्लेम्स होतात, आणि मग लोक तडफडतात. पैसे कमवायला शॉर्टकट नाही आहे. मग माझं म्हणणं काय आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये जर ओव्हरऑल बघितलं तर 11% लोक आहेत जे 89% लोकांचा पैसा आपल्या घरात आणतात. ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर मला विचारलं तर पैसा आहे का, मी म्हणणं आहे. किती आहे? फार मोठा आहे. फार पैसा इथं जनरेट होतो. इथं फार मोठे मोठे व्हेल्स आहेत, फार करोडो अरबो डॉलर इथं ट्रेड होतात डेली. फार मोठा व्हॅल्यूम होतो. आणि याच्यात मग आपले चिल्लर लोकांचे सगळे पैसे, जसं एखादी वावळट असते ना, तर तुमचे कपडे पत्रे घर बीर सगळं उडून येते, तसं ती मोठी वावळटीसमोर आपण छोटे लोक काहीच करू शकत नाही. म्हणजे 11% लोक 89% पीपलला धुवून काढतात. म्हणून मला असं वाटतं की जर तुम्हाला फास्ट श्रीमंत होण्याची इच्छा आहे आणि तुम्ही जर ह्या ट्रेडमध्ये अटकलात, तर जुवा खेळताय तुम्ही. जुवामध्ये काय होऊ शकतं, 99% हारण्याचे चान्सेस असतात आणि जिंकण्याचा 1% चान्स असतो. म्हणून तुम्ही जर विचारलं मला की पैसा आहे किंवा पैसा नाही, तर याचं उत्तर हो पण आणि याचं उत्तर नो पण. कमवू कोण शकतं ते पण मी समजवलं आहे, गमवू कोण शकतं ते पण मी समजवलं आहे. लालच लई डेंजर गोष्ट आहे. कारण का जगामध्ये
पैसे कमवायचे वेगवेगळे मार्ग आहेत. मग आज तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कुठला मार्ग चूज करायचा आहे. जर तुम्हाला वाटतं की आपल्याला पैसे कमवायचे आहेत तर याच्यासाठी SIP आहे. SIP म्हणजे काय की तुमचे पैसे एक्सपर्ट लोक ट्रेड करतात आणि जेवढी रिस्क बेरर तुम्ही करू शकतात ना तेवढंच अप्रूव्हल घेऊन ते ट्रेड करतात आणि याला जबाबदार मोठ्या मोठ्या हाय लेवलचे फेस व्हॅल्यूवाले ब्रँड लागलेले असतात, बँकिंग सेक्टरला लागले असतात, त्यांच्याकडे हजारो कोटीचा पोर्टफोलिओ असतो, ते लोक ते पोर्टफोलिओ मॅनेज करतात. काही म्युच्युअल्स फंड असतात, त्यानंतर काही सेव्हिंग अकाउंट्स आहेत, काही FDचे अकाउंट्स आहेत, काही बॉन्ड्सची इन्व्हेस्टमेंट आहे, त्यानंतर काही तुमच्याकडे 50 लाख 1 करोड 2 करोड 5 करोडचा फंड असेल तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस असतात. टॉप 10च्याच कंपन्या ट्रेड करून तुम्हाला वर्षाला 20%, 25%, 30% पण रिटर्न काढतात आणि ते पण ॲग्रीमेंट्स असतात, मोठे मोठे साईन करावं लागतात. कारण की तिथं इंडिव्हिज्युअल कोणी पर्सन नाही ट्रेड करत, तिथं हजारो लाखो करोड रुपयाची ज्यांची इन्व्हेंटरी लागली गेली आहे तिथं असे लोक नाही बसवत. तिथं ऑलरेडी करोड रुपयाचे पॅकेज देऊन त्यांना हायर करून त्यांच्याकडून त्या गोष्टी ट्रेड करून घेतल्या जातात, त्यांच्याकडून ते बाय केलं जातं, त्यांच्याकडून ते सेल केलं जातं आणि मार्केटमधल्या सगळ्या इन्फॉर्मेशन असतात त्यांच्याकडे, काय होतं आहे, कुठं कसं होतं आहे, रिस्क बेअर कॅपॅसिटी पण असते, सगळ्या काही गोष्टीला तयार होऊन ते पैसे कमवतात. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतःहून जाण्यापेक्षा ऑर्डिनरी लोकांच्या हातात आपले पैसे देण्यापेक्षा थोडं बुद्धी पण लावली पाहिजे. होऊ शकतं, मी म्हणत नाही येणार नाही, देतील पण लोक. माझेच मी जर 10 लाख दिले आणि मला एखादा 10% रिटर्न देतोय तर माझेच 10 लाख येण्यासाठी मला 10 महिने लागतील. काय वाटतं तुम्हाला? आणि मला 3-4 महिन्यात तर ट्रस्ट होऊ शकतो ना मॅडम, तुमच्यावर मला ट्रस्ट होऊ शकतो, तर 4 महिन्यानंतर मी आणखीन 50 लाख टाकल. मग माझे 50 लाख 10% यायला पुढे आणखीन 13 महिने लागतील आणि आणखीन 7-8 महिने जर मला पैसे आले म्हणजे माझेच पैसे रिटर्न येण्यासाठी मला 10 महिने लागतात आणि या 10 महिन्यामध्ये मी माझे पैसे डबल टिबल इन्व्हेस्ट करू शकतो आणि 5-50 लोकांना पण इन्व्हेस्ट करायला लावू शकतो आणि मग त्यांचे पैसे माझे पैसे याच्यामध्येच काम चालतो, याच्यामध्येच गेम चालतो आणि मग कॉम्पिटिशन तयार होतं. तो ह्या इंडस्ट्रीमध्ये पैसा आहे पण आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये पैसा नाही पण. पैसा कोणासाठी आहे आणि पैसा कुणासाठी नाही, इंडस्ट्री कोणी करावी आणि कोणी नाही करावी, मला असं वाटतं ह्या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर झालं असेल. सर, काही लोक असे असतात जे 200, 500, 1000 रुपये लावून ट्रेडिंग करतात आणि दिवसभर मोबाईल पाहत बसतात. या लोकांबद्दल तुमचं काय मत आहे? तर याच्याबद्दल माझं मत असं आहे, होऊ शकतं तुम्ही 100 रुपये 200 500 रुपये लावलेत, 10,000 लावलेत, तुम्हाला नॉलेज नाही आहे, तुम्हाला फक्त तुम्ही ते लाल कांडी हिरवी कांडी बघून तुम्हाला असं वाटतं वर जाईन खाली जाईन आणि त्याच्यात तुमची इमोशन्स अटॅच नाही आहेत, तर मॅक्झिमम टाईम तुम्ही जिंकू शकतात. चान्सेस जिंकण्याचे 90% आहेत आणि 10% हारण्याचे चान्सेस आहेत. पण त्यावेळेस तुम्हाला नॉलेज नसतं, इन्फॉर्मेशन नव्हती, ॲनालिसिस नसतं. बस रफली तुम्ही काय केलं, कधी कधी बॅटिंग करताना 6 मारला ना, एखादा बॅट उचलले की 6 झालो, त्याला वाटतं मी बॅट्समन झालो. तर मार्केट आपल्याला असं करतं की सुरुवातीला आपल्याला जिंकून देतं कारण की तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे. पण त्या जिंकल्यामुळं जेव्हा तुम्हाला कळतं की 100चे 200 पण केले मी, 10,000चे 15,000 12,000 पण 3-4 दिवसात केले, त्यानंतर साहजिक विचार काय होतो, त्यावेळेस विचार काय होतो, लत लागते ना. दारूची लत डायरेक्ट माणूस बेवडा नाही बनत सर, डायरेक्ट माणूस बेवडा बनवू शकत नाही मॅडम, राईट ऑर रॉंग. तर ही जेव्हा लत लागते त्यावेळेस तुम्ही जेव्हा असे पैसे टाकतात ना त्यावेळेस तुम्हाला ह्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि त्यावेळेस एक ट्रेड तुमचा अकाउंट झिरो करून टाकू शकतो, तुमचे 90% 100% पोर्टफोलिओ झिरो करू शकतो. तो सगळ्यात मोठा लॉस असतो. म्हणजे जसं पुन्हा एकदा उदाहरण काय आहे, कोंबड्याला दाणे का टाकले जातात, असं नाही की दाणे टाकल्यानंतर खाऊन दिले जात नाही, थोडे खाऊन पण दिले जातात कारण की त्यांना कळतं यो भारी तो भारी तो भारी तो भारी आणि त्यानंतर जेव्हा ते मूडला येतो ना माणूस तेव्हा त्या कोंबडीला पकडलं जातं. हेच हे मार्केट, कारण की मार्केटमध्ये पैसेच लागलेले आहेत ना कुणाचे, मग काहीचे 100, काहीचे 500, काहीचे 1000, काहीचे करोड, काहीचे हजारो कोटी आणि काहीचे हजारो कोटी लागले गेलेत. मग विनर कोण असणार आहे? हजारो कोटीवाला विनर असणार आहे. का? कारण की त्याला माहिती आहे मी मार्केट वर पण नेऊ शकतो आणि त्याला माहिती आहे मी मार्केट खाली पण आणू शकतो. विनर तो असेल. मग हे 100, 500, 1000, 2000 घेऊन मोबाईलवर ट्रेडिंग करणारे माणसं हा खाली गेला का विकून टाकतात, वर गेला का पुन्हा घेतात, पुन्हा खाली गेला का विकून टाकतात, वर गेला का पुन्हा विकून टाकतात. म्हणजे हे लॉस होण्याचे कारण अकाउंट म्हणजे ट्रेड पूर्णपणे लिक्विडेट नाही होत, म्हणजे तो अकाउंट उडत नाही आहे, पण फिअरमुळं लॉसमध्ये लोक विकत राहतात आणि त्याच्यात एंगेज होतात. आणि त्याच्यामध्ये माणूस एवढं इमोशनली एंगेज होतो ना सर की जेवताना, झोपताना, इवन बाथरूमला जाताना याच्या ट्रेडमध्ये माणूस एवढा एंगेज होतो, रात्री झोपात पण मोबाईलच बघतो, उठला तर पहिला मोबाईल, बाथरूममध्ये पण मोबाईल, आंघोळ करून आल्याच पहिला मोबाईल, फ्रेश होताना पण मोबाईलच बघणार, जेवण करताना पण
बायकून काय बोललं, पोराने काय बोललं, हे फुल एंगेज असतो माणूस, याच्याशिवाय काही सुचत नाही. कारण की तिथं पैसे लागलेले आहेत आणि जेव्हा ते रेड आणि ग्रीन असतं ना, ह्या चक्करमध्ये लई कॉम्प्लिकेशन तयार होतं. पर्सनल मेंटॅलिटी माणसाची डिस्टर्ब होते सर. त्याच्यामुळं माझी रिक्वेस्ट आहे, नका तो 100-200 ही लत लागणार तुम्हाला. स्मोकिंगची, गुटख्याची, दारूची कशी लत लागते, तशी जेव्हा ही लत लागेल ना तुम्हाला, येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये फार मोठा फंड तुम्ही तिथं टाकणार. आणि तुम्ही किती पण म्हणले ना, सर मी नाही टाकणार, मी कंट्रोल करणार, शक्यच नाही आहे. अर्जुनाला मन कंट्रोल होत नव्हतं तर बाबड्या तू मला कधी होणार आहे. पण याच्यामध्ये जर काही असे रती मारत असतील की साला सगळं पैसे नग्न पडलेत मस्तपैकी आणि म्हणतोय मला नाही पाहिजे, तर मग त्याच्यात असतं तर करा बाबांनो, काय प्रॉब्लेम नाही. मग याच्यामध्ये काही लोक म्हणतात क्लासेस घ्यायला लागले. आता शेअर मार्केट ट्रेडिंगचे, हे ट्रेडिंग कसं करायचे क्लासेस पण चालू झालेत. वा, मी म्हणत नाही इंडस्ट्री चुकीची आहे, इंडस्ट्री केली नाही पाहिजे, पण सोपं नाही आहे एवढं जर सोपं असतं, एवढं जर करणं सोपं असतं तर मग मला असं वाटतं गल्ली बोळात तुम्हाला पैसे कमवायला लोक भेटले असते.